आमच्या इथे ना सगळ्यांच्या घरामागे चुली आहेत। आयत्या वेळी गॅस संपला की चुलीवर जेवण करता येतं। माझ्याकडे पण चूल होती, पण त्या चुलीवर फक्त आम्ही पाणीच तापवायचो, त्यावर जेवण वगैरे करता यायचं नाही। म्हणून मार्गशीर्षच्या एका गुरुवारी माझ्या आईने माझ्यासाठी ही चूल आणली। चूल पण मला तिनेच रचून दिली। चुलीच्या मागच्या बाजूला विटा रचल्या होत्या आणि त्यावर शेणाचा आणि मातीचा लेप लावला होता आणि त्याला थोडे थोडे तडे गेले होते। म्हणून ज्या दिवशी मला चुलीची पूजा करायची होती ना, त्याच दिवशी मी चूल सकाळी सारवायला घेतली। सकाळी मी चूल सारवली आणि संध्याकाळी चुलीची पूजा केली। पूजा केल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ हा झालाच पाहिजे, पण हा गोड पदार्थ मी काय केला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। मग त्यासाठी जर तुम्ही अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन मला सबस्क्राईब करा। अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्की प्रयत्न करेन।